The extraction of moderately reactive metals. Next bit from the metallurgy. The student, we have studied about the electrolytic reduction of the alumina. Electrolytic reduction of alumina मध्ये आपण प्युअर ॲल्युमिनियम हा बॉक्साईट ओर पासून कसा एक्स्ट्रॅक्ट केला ही पूर्ण प्रोसिजर अभ्यासली. आता त्यानंतरचा जो पार्ट येतो तो आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. The metals in the middle of the reactivity series such as iron, zinc, lead, copper are moderately reactive metals. ते जे मेटल्स रिॲक्टिव्हिटी सेरीजच्या मिडलमध्ये असतात त्या मेटल्सला आपण मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स असं म्हणतो. त्यामध्ये एक्झाम्पल आहेत आयरन, झिंक, लीड आणि कॉपर. हे सगळे जे मेटल्स आहेत ते मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. युजली दे अकर इन द फॉर्म ऑफ सल्फाइड सॉल्ट्स और कार्बोनेट्स. It is easier to obtain the metals from their oxides rather than the sulfides or carbonates. आता हे जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहे हे मेटल्स हायली रिॲक्टिव्ह मेटल्सपेक्षा मॉडरेटली रिॲक्शन दाखवतात. दॅट मीन्स दीज मेटल्स ऑल्सो डू नॉट प्रेझेंट इन द नेचर इन फ्री स्टेट. दे ऑल्सो प्रेझेंट इन द कंबाईंड स्टेट. मग हे जे मेटल्स आहे नेचरमध्ये आपल्याला कार्बोनेट किंवा सल्फाईडच्या स्वरूपामध्ये आढळून येतात. आणि या सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असणारे जे मेटॅलिक ओर्स आहे त्यापासून या मेटलला ऑब्टेन करणे हे इट इज नॉट इझियर. त्याच्यामुळे दीज सल्फाईड ओर्स और कार्बोनेट्स ओर ऑफ दीज मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स फर्स्टली दे कन्वर्ट इन टू दी ऑक्साइड ओर्स. देअरफॉर द सल्फाईड ओर्स आर स्ट्रॉंगली हिटेड इन द एअर टू ट्रान्सफॉर्म देम इन टू द ऑक्साईड. म्हणून जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्सचे सल्फाईड किंवा ऑक्साईड ओर्स असतील, सल्फाईड किंवा कार्बोनेट ओर्स असतील तर या सल्फाईड आणि कार्बोनेट ओर्सला सगळ्यात पहिले ऑक्साईड ओरमध्ये रूपांतर करायचं असतं, ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं. त्यासाठी दोन प्रोसेसेस आहे. फर्स्ट वन इज रोस्टिंग प्रोसेस. देन व्हॉट इज रोस्टिंग? द सल्फाईड ओर्स आर स्ट्रॉंगली हिटेड इन द एअर टू ट्रान्सफॉर्म इन टू द ऑक्साईड. दिस प्रोसेस इज कॉल्ड रोस्टिंग प्रोसेस. रोस्टिंगमध्ये सल्फाईड ओर्सला इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन स्ट्रॉंगली हीट केलं जातं आणि त्यांचं ऑक्साईडमध्ये रूपांतर केलं जातं. त्याला आपण रोस्टिंग प्रोसेस म्हणतो. देन नेक्स्ट प्रोसेस इज कॅल्सिनेशन. इन द कॅल्सिनेशन प्रोसेस कार्बोनेट ओर्स आर स्ट्रॉंगली हीटेड इन अ लिमिटेड सप्लाय ऑफ एअर टू ट्रान्सफॉर्म देम इन टू दी ऑक्साईड. तर कॅल्सिनेशन प्रोसेसमध्ये जे कार्बोनेट ओर्स आहे कार्बोनेट ओर्सला इन दी लिमिटेड सप्लाय ऑफ एअरमध्ये स्ट्रॉंगली हीट केलं जातं आणि त्यापासनं कार्बोनेट ओरचं ऑक्साईड ओरमध्ये रूपांतर केलं जातं. दिस प्रोसेस इज नोन ॲज कॅल्सिनेशन. आता केमिकल रिॲक्शन रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन. फॉर रोस्टिंग प्रोसेस वेन द झिंक सल्फाईड इज स्ट्रॉंगली हिटेड इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इट गिव्ज राईज टू झिंक ऑक्साईड प्लस सल्फर डायऑक्साईड. मग झिंक सल्फाईड ओर्सचं झिंक ऑक्साईडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी सल्फाईड ओर्सला इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आपण स्ट्रॉंगली हीट केलं ज्याला रोस्टिंग म्हटलं जातं. त्यापासनं झिंक ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड गॅस हा रिलीज होतो. देन इन केस ऑफ कॅल्सिनेशन प्रोसेस झिंक कार्बोनेट इज हिटेड स्ट्रॉंगली इन द लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. It gives rise to the zinc oxide plus carbon dioxide. The zinc carbonate gives rise to zinc oxide plus carbon dioxide. Then next, the zinc oxide is reduced to zinc by using suitable reductants such as carbon. मग आता हे जी झिंक ऑक्साईडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे या झिंक ऑक्साईडमधून झिंकला एक्स्ट्रॅक्ट करायचं. झिंक मेटल वी हॅव टू ऑब्टेन. ते झिंक मेटलला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी झिंक ऑक्साईडमधनं ऑक्सिजन रिमूव्ह करण्यासाठी एक सुटेबल रिडक्टंट आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी कार्बनचा यूज केला जातो. तर झिंक ऑक्साईडला कार्बनसोबत मिक्सअप केलं तर त्यापासून आपल्याला झिंक हा मिळतो आणि कार्बन मोनॉक्साईड रिलीज होतो. अपार्ट फ्रॉम द कार्बन रिॲक्टिव्ह मेटल सच ॲज सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम are also used as reducing agent for the reductant of metal oxide to obtain the metal. आता झिंक ऑक्साईडचा जसं कार्बन ॲज अ रेड्युसिंग एजंट म्हणून यूज केला त्याच पद्धतीने काही हायली रिॲक्टिव्ह मेटल्स म्हणजे सोडियम झाला, ॲल्युमिनियम झाला,
कॅल्शियम यांसारखे हायली रिॲक्टिव्ह मेटल्सचा उपयोगसुद्धा सुटेबल रेड्युसिंग एजंट म्हणून केला जातो आणि झिंक ऑक्साईडपासून झिंक हा एक्स्ट्रॅक्ट केला जातो. दिस इज बिकॉज दीज मेटल डिस्प्लेसेस अ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स फ्रॉम इट्स कंपाऊंड. तर हायली रिॲक्टिव्ह मेटल्स सोडियम, ॲल्युमिनियम, कॅल्शियम हे काय यूज केले जातात? बिकॉज दीज आर हायली रिॲक्टिव्ह मेटल्स. तर आपल्याला माहिती आहे की हायली रिॲक्टिव्ह मेटल्स मॉडरेटली मेटल्सला त्यांच्या सॉल्ट सोल्युशनमधून रिमूव्ह करू शकतात. त्यामुळे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आर यूज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट फॉर ऑब्टेनिंग moderately reactive metals from their oxide ores. For example, when these metal displace a moderately reactive metal from its compound. For example, when the manganese dioxide is ignited with the aluminum powder, the following reaction takes place. मग त्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे की मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस ॲल्युमिनियम गिव्ज राईज टू मॅग्नीज प्लस ॲल्युमिनियम ऑक्साईड प्लस हीट. तर या रिॲक्शनमध्ये ॲल्युमिनियम जो मॅंगनीज ऑक्साईड आहे, मॅंगनीज ऑक्साईडमधून मॅंगनीज आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी वी आर युझिंग ॲल्युमिनियम दिस हायली रिॲक्टिव्ह मेटल. बिकॉज दिस हायली रिॲक्टिव्ह मेटल एक्स्ट्रॅक्ट द मॅंगनीज, इट डिस्प्लेसेस द मॅंगनीज फ्रॉम द मॅंगनीज डायऑक्साईड अँड इट गिव्ज मॅंगनीज इन द प्युअर स्टेट. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. द मेटल्स ॲट दी बॉटम ऑफ रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ दी मेटल्स आर लेस रिॲक्टिव्ह. तर जे मेटल्स रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला असतात त्या मेटल्सला आपण लेस रिॲक्टिव्ह मेटल्स असं म्हणतो. दॅट्स वाय दे आर फाउंड इन द फ्री स्टेट इन नेचर. तर हे लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळे मॅक्झिमम या कॅटेगरीमधले जे मेटल्स आहे ते नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये आढळतात. दे डू नॉट फॉर्म द कंपाऊंड्स मॅक्झिमम जस्ट ॲज द रिॲक्टिव्ह अँड हायली रिॲक्टिव्ह अँड मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम, दीज आर लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. दे आर प्रेझेंट इन द नेचर फ्री स्टेट. द रिझर्व्स ऑफ कॉपर इन द फ्री स्टेट आर व्हेरी फ्यू. परंतु कॉपर जो लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे, या लेस रिॲक्टिव्ह मेटलचा जी रिझर्व आहे नेचरमध्ये, हा जो कॉपर आपल्याला आढळून येतो हा लेस रिॲक्टिव्ह जरी असला तरी देखील त्याचा फ्री स्टेटमध्ये कॉपर हा नेचरमध्ये आढळून येत नाही. तर ते कॉपरचे ऑक्साईड किंवा कॉपर सल्फाईडच्या स्वरूपात नेचरमध्ये आपल्याला सापडतो. मग या कॉपर ऑक्साईड किंवा सल्फाईडपासून आपल्याला कॉपर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी अगेन काही प्रोसिजरचा आपल्याला फॉलो करावे लागतात. जसं प्रेझेंटली कॉपर इज फाउंड मेनली इन द फॉर्म ऑफ कॉपर सल्फाईड. मग आता जे नेचरमध्ये सध्याच्या काळामध्ये प्रेझेंटली जो कॉपर आहे कॉपर सल्फाईड ओरच्या फॉर्ममध्ये आढळतो. तर फ्रॉम कॉपर सल्फाईड वी हॅव टू ऑब्टेन द कॉपर. सम ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन वी हॅव टू परफॉर्म. कॉपर इज ऑब्टेन फ्रॉम द कॉपर सल्फाईड आर जस्ट बाय हिटिंग इन द एअर. तर जस्ट हिटिंग इन एअर फ्रॉम कॉपर सल्फाईड वी गेट कॉपर. कॉपर सल्फाईड प्लस 3O2 gives rise to 2Cu2O plus 2SO2. कॉपर सल्फाईडचा रिॲक्शन ऑक्सिजन इन द प्रेझेन्स ऑफ एअर जर आपण स्ट्रॉंग हीट केला तर कॉपर सल्फाईडचं रूपांतर कॉपर ऑक्साईडमध्ये होतं आणि सल्फर डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. त्याच पद्धतीने जो मिळालेला कॉपर ऑक्साईड आहे, इफ दिस कॉपर ऑक्साईड नेक्स्ट रिॲक्शन 2Cu2O plus Cu2S gives rise to 6Cu plus SO2. म्हणजे हा जो कॉपर ऑक्साईड अगेन कॉपर सल्फाईडसोबत जर आपण परत हीट केला then it gives us copper. It displaces the copper. In this way, this is the procedure for extracting the less reactive metals. Then third one, refining of metals. The last principle for the metallurgy. म्हणजे कोणत्याही मेटलला ऑब्टेन करण्यासाठी प्युअर स्टेटमध्ये जे बेसिक प्रिन्सिपल आपण अभ्यासले होते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, देन एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स अँड रिफायनिंग ऑफ मेटल्स. Metals obtained by the various reduction processes described above are not pure, they contain the impurities. तर वरती ज्या रिडक्शन प्रोसेसेस आपण अभ्यासल्या, या रिडक्शन प्रोसेसद्वारे मिळणारे मेटल्स हे पूर्णपणे प्युअर फॉर्ममध्ये नसतात. त्यासाठी त्याच्यातली इम्प्युरिटीज ही असते, ही इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला मेटल्सचं रिफायनिंग करणं आवश्यक असतं.
So impurities need to be separate to obtain the pure metal. मग इम्प्युरिटी सेपरेट करून आपल्याला प्युअर मेटल ऑब्टेन करायचा आहे. इलेक्ट्रोलायसिस मेथड इज यूज्ड टू ऑब्टेन द प्युअर मेटल्स फ्रॉम दी इम्प्युअर मेटल. मग जो इम्प्युअर मेटल मिळतोय, जो मेटल एक्स्ट्रॅक्ट आपण केला, त्या मेटलमधल्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी वी हॅव टू यूज द इलेक्ट्रोलायसिस मेथड. So by using this electrolysis method, we can get the pure metal in its pure state. In this way, we have completed the extraction of moderately and less reactive metal. In our next video, we will discuss about corrosion of metals and its prevention.